नमस्कार मंडळी. 10 रुपयाची गोष्ट. केलेलं कर्म माघारी परत येतं हे लक्षात असू द्या. सकाळी एक बाई किराणा मालाच्या दुकानात आली. सेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात ती बाई आली आणि म्हणाली, शेठजी हे घ्या तुमचे 10 रुपये. शेठजीने त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थ नजरेने बघू लागला. तिला विचारत होता, मी तुम्हाला 10 रुपये कधी दिले होते? बाई म्हणाली, काल संध्याकाळी मी तुमच्याकडून 70 रुपयाचं सामान घेतलं होतं. मी तुम्हाला 100 रुपये दिले होते, पण तुम्ही 30 रुपयाच्या ऐवजी मला 40 रुपये परत दिले. हेच 10 रुपये घेऊन आले आहे. शेठने त्या 10 रुपयाच्या नोटेला कपाळाशी लावलं आणि गल्ल्यात ठेवत म्हणाला, एक गोष्ट सांगा ताई, तुम्ही सामान घेताना 5 रुपये कमी व्हावेत म्हणून किती घासाघीस करत होता, पण आता ते 10 रुपये परत देण्यासाठी आलात. बाई सहजपणे म्हणाली, घासाघीस करणं हा माझा हक्क आहे, पण एकदा भाव झाल्यावर कोणाचे पैसे खाणं मनाला पटत नाही. शेठ थोड्या गोंधळात पडला आणि म्हणाला, पण तुम्ही कमी पैसे दिले नव्हते. माझ्या चुकीमुळे तुमच्याकडे 10 रुपये जास्त गेले होते. तुम्ही ते पैसे ठेवले असते तरी मला काय फरक पडणार होता? असे 10-20 रुपये किती वेळा जातात हो? बाई शांतपणे म्हणाली, तुम्हाला फरक नाही पडला तरी मला माझ्या मनावर ओझं राहिलं. ठीक शेठ, मी जाणून बुजून तुमचे पैसे खाल्ले असे वाटले असते म्हणून मी रात्रीच पैसे परत द्यायला आले होते, पण दुकान बंद होतं. शेठने विचारले, तुम्ही कुठे राहता? बाई म्हणाली, मी स्टेशनजवळ राहते. हे ऐकताच शेठ थक्क झाला व तो म्हणाला, 7 किलोमीटर दूर फक्त हे 10 रुपये देण्यासाठी 2दा आलात? बाई सहज म्हणाली, हो, कारण मनशांती हवे असेल तर असं करावं लागतं. माझा नवरा आता जिवंत नाही, पण त्यांनी मला एकच शिकवलं, दुसऱ्याच्या हक्काचा 1 पैसाही खाऊ नका. कारण माणूस गप्प राहू शकतो, पण वरचा देव कधी हिशेब मागू शकतो आणि त्या हिशेबाची शिक्षा माझ्या मुलांना मिळू शकते. इतकंच बोलून बाई निघून गेली. बाई गेल्यावर शेठने लगेच गल्ल्यातून 300 रुपये काढले आणि स्कूटीवर बसून दुसऱ्या दुकानात जातो. तो म्हणतो, प्रकाशजी हे तुमचे 300 रुपये घ्या. काल सामान घेताना हिशेबात जास्त झाले होते. प्रकाश हसत म्हणाला, जास्त झाले होते तर पुढच्या वेळेस मी आलो असतो तेव्हा दिले असते. एवढ्या सकाळी पैसे द्यायला आलात? शेठ म्हणतो, पुढच्या वेळी तुम्ही आलात तोपर्यंत मी मेलो असतो तर तुम्हाला कळलंच नसतं की माझ्याकडे तुमचे 300 रुपये निघतात म्हणून. लगेच द्यायला हवेत. देव कधी हिशेब मागेल सांगता येत नाही. त्या हिशेबाची शिक्षा माझ्या मुलांना मिळू शकते. शेठ निघून गेल्यावर प्रकाशच्या मनात खळबळ उडाली. कारण 10 वर्षापूर्वी त्यांनी एका मित्राकडून 3 लाख रुपये घेतले होते, पण पैसे दिल्यानंतर त्याचा मित्र मेला. त्याच्या कुटुंबाला माहीत नव्हते. त्यामुळे प्रकाशने कधी परत पैसे दिले नाहीत. मनात लोभ आला आणि तो शांत राहिला. आता मात्र शेठचे शब्द आठवले, देव कधी हिशेब मागेल सांगता येत नाही आणि त्याची शिक्षा मुलांना मिळू शकते. तर त्याच्या अंतःकरणाला हे हादरवून गेले. 2-3 दिवस प्रकाश खूप तणावात होता. शेवटी त्याचा अंतरात्मा जागा झाला. त्याने बँकेतून 13 लाख रुपये काढले आणि मित्राच्या घरी पोहोचला. मित्राची बायको घरातच होती. ती मुलाबरोबर बसली होती. प्रकाश तिच्या पाया पडला आणि पैसे तिच्या हाती दिले. जी बाई घरकाम करून झाडू पोछा करून मुलांना वाढवत होती, तिला हे 13 लाख रुपये खूप मोठे वरदान होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले. तिने प्रकाशला मनापासून आशीर्वाद दिले आणि ही बाई दुसरी कोणी नव्हे तर
तीच होती जी शेठजीकडे 10 रुपये परत देण्यासाठी 2दा आली होती. मेहनत आणि प्रामाणिकपणे खाणाऱ्याची देव परीक्षा घेतोच, पण कधी त्यांना एकटे सोडत नाही. उशिरा का होईना पण देव देतोच. बरोबर ना? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.